श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना पैसा हा सर्वस्व नाही. आपण पैसा जरूर कमवायचा, पण त्यासाठी आयुष्यातलं सुंदर क्षण हे कधीही गमवायचे नाहीत. श्रोते हो, पैशाची पूजा जरूर करायची, पण पैशाचं गुलाम कधी बनायचं नाही. कारण श्रोते हो, माणसासाठी पैसा बनलाय, पैशासाठी माणूस नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. श्रोते हो, आपले मित्र हे आपले धन आहे, म्हणून त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला, कारण हे प्रेमानं मिळतं, म्हणून ते जपून ठेवा. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसाला घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला, तर माणूस सुखाचे नाही तर दुःखाची चव सांगत बसतो आणि घागरभर सुखाला विसरून जातो. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानं आणत असतोय. कोणी आपल्याला केवळ आजमावून जातं, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातं, कोणी वापर करून जातं, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातं. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. खोटेपणाचं मुखवटं घातलेली माणसं ही कधीच कुणाचे नसतात. ते असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी आणि लोभी वृत्तीची. चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीत राहतात. सुख हे व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेतं, तर दुःख व्यक्तीच्या संयमाची. आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचं जीवन हे यशस्वी होतं. माफ करणं माणसाच्या मनाच्या मोठेपणाचं ते प्रतीक आहे, परंतु त्याचा अतिरेक झाला तर समोरची व्यक्ती तो त्याचा कमकुवतपणा समजते. चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नसतं. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत ही मोजावी लागते. बोलून दाखवायचं नाही, लक्षात ठेवायचं, कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं. कारण लोक खोटं बोलून माणसं शांत, तर आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो. पद, प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं नेहमी तुमच्या पुढे उभी राहतील, पण जी माणसं तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील, ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका, आणि जो जीव लावतो त्याची साथ कधी सोडू नका. हसण्यानं आयुष्य निरोगी होतं आणि दुसऱ्यावर हसण्यानं निरुपयोगी. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही, कवितेला चाल नाही तोपर्यंत तुम्ही ती गात नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नसते जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीत. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, आणि कधी विसरू नये अशी नाती हवीत. आनंद हा पैशांवर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो, तर दुसरा तो विकून, आणि तिसरा तो फोडून खुश होतो.
माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी, समाधानी आणि निरामय आयुष्य लागतं. दुनियेचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे, नाही तर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागं बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. अपेक्षा अशी असावी जी ध्येयापर्यंत नेणारी, ध्येय असं असावं जे जीवन जगणं शिकवणारं, जगणं असं असावं जे नात्यांची कदर करणारं, नाती अशी असावीत जी रोज तुमची आठवण काढण्यास भाग पाडणारी. चांगलं कर्म, चांगलं विचार हे जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात किती दिवं लावलं तरी त्याचा काही उपयोग होत नसतो. क्षितिजापाशी झुकतं ते आकाश असतं, आसवानी जोडलं जातं ते प्रेम असतं, क्षणोक्षणी रंग बदलतं ते जीवन असतं आणि सुख दुःखाची देवाणघेवाण जिथं असते तेच मनापासून जुळलेलं नातं असतं. कल्पनेची नशा ही दारूपेक्षाही लवकर चढत असते. आपलं म्हणणं हे थोडक्यात मांडता आलं पाहिजे, कारण मोठ्या वाटणाऱ्या गोष्टी आजकाल स्किप केल्या जातात. प्रत्येकाचं आयुष्य आणि त्यांचं नियम हे वेगळं असतात, म्हणून कोणीच कोणावर आपलं विचार थोपवायचं नसतात. सुखदुःखाचं धागं विणून आयुष्य परिपूर्ण बनतं, पण कुठला धागा कुठं, कसा आणि किती वापरायचा यावर आयुष्याचं यश ठरत असतं. जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न हे सोडवून सुटत नाहीत, तर काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात.